नगरसेवकाला अपात्र घोषित करा, आदिवासी पारधी समाज आक्रमक. सेलू नगर परिषद समोर आमरण उपोषणाचा इशारा. सेलू नगर परिषदच्या प्रभाग क्रमांक 11 मधून राखीव प्रवर्गातून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक पठाण तडवी अनवर खा दिलावर खा यांचं जात वैधता प्रमाणपत्राचा दावा जात पडताळणी समितीने दिनांक 22 जुलै 2026 रोजी नामंजूर करून त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याचा दावा आदिवासी पारधी विकास परिषद सेलूच्या वतीने करण्यात आला आहे. संबंधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द करून त्यांना अपात्र घोषित करावे अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात राजाराम सीताराम काळे यांनी यापूर्वी नगर परिषद सेलू तसेच इतर संबंधित कार्यालयाकडे लेखी अर्ज करून कारवाईची मागणी केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी परभणी यांनी दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी या संदर्भात पत्र दिल्याचे उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. जात वैधता प्रमाणपत्राचा दावा नामंजूर झाल्यानंतर राखीव जागेवर निवडून आलेल्या संबंधित नगरसेवकास पदावर राहण्याचा कायदेशीर अधिकार आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता करून नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. आजपर्यंत संबंधित नगरसेवकावर अपात्रतेची कारवाई झालेली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्या दरम्यान या प्रकरणात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कायद्यानुसार कार्यवाही करून आदिवासी समाजाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी पारधी विकास परिषद शाखा सेलूच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास 14 ऑगस्ट 2026 रोजी सेलू नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा सहनिवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसण्याचा इशारा दिनांक 7 ऑगस्ट रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला. या निवेदनाची प्रत संबंधित प्रशासनाकडे माहितीस्तव सादर करण्यात आली असून आता प्रशासन या प्रकरणी कोणती भूमिका घेत आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते याकडे सेलूतील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू.